हाय, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझी अशी सकाळची सुरुवात देवपूजाने झाली. आज देव धुवायचे होते म्हणून देवाराई देखील साफ करायचा होता. म्हणून देव सर्व काढून घेतले आणि देव धुतले. देवारात खूप अशी घाण झाली होती उदबत्तीची व फुलांची, तर ते देखील साफ केले आणि देवारात छान असा पुसून घेतला. आणि बाहेर वहिनी कामं उरकत होती. वहिनीने कपडे धुतलेले तर ते मशीनला ड्रायरला लावलेले, तर तिकडेच उभी होती आणि बाबा देखील होते तिकडे. मग काय, मी पटापट देवारा धुवून घेतला आणि ते नग सोफ्यावर बसून TV पाहत होता. नुसतं कार्टून. देव धुवून तर देवारात लावले होते, पण ते सजल्याशिवाय देवाऱ्याला शोभा नाही. म्हणून मी फुलं आणली होती, ती जरा देवाऱ्यात लावून घेतली. सजलेला देवारा कसा खूप छान शोभतो ना, म्हणून मला असं देवारा सजवायला खूप आवडते. तर इथे आमची आई मामाकडून आली होती, तर येताना कोलंबी घेऊन आली होती. छान अशी कोलंबी होती. मग काय, शेवग्याच्या झाडावरच्या शेंगा पाडल्या आणि कोलंबीत टाकून छान असं कोलंबी आणि शेकटाची शेंग बनवली. इथे मी आणि माझे आहो कामानिमित्त बाहेर चाललो होतो आणि घरात काही सामान देखील आणायचं होतं. रोज नुसतं ढगाळ वातावरण होतं आणि आज एवढा ऊन पडलेला, अक्षरशः चटके लागत होते. आणि आमच्या गावाच्या समोरच दिंडीगड आहे आणि हा डोंगर पूर्ण हिरवं झाडांनी दाटला होता. जे लोक भिवंडीत राहतात त्यांना हे डोंगर माहीतच असेल. मग वाटेत आम्हाला मामा भेटले. मामांसोबत बोलत बसलो आणि मग मामा म्हणायला लागले, दोघंजण जोड्याने जेवायला घरी या. आणि मग निघालो पुढे. सामान देखील घ्यायचं होतं ना, म्हणून जरा घाईत होतो. मग काय, सामान घेतला आणि स्मूदी देखील घेतली. खूप गरम होत होतं ना, मग स्मूदी प्यालो आणि घरी आलो. आणि इथे माहीर आला होता केक घेऊन, आंटी तुझ्यासाठी. आणि मी आमचे आहो ना जेवायला वाढले होते. तर जेवायला होतं कोलंबी आणि शेवग्याची शेंग, काला मासा फ्राय आणि भात आणि रस्सा. तर इथे चाचो चालले होते आईला घेऊन लग्नाला. मग काय, थँक्स फॉर वॉचिंग.